नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितीच असेल की आर्मी भरती रिक्रुटमेंटची नोटीस पडलेली आहे. ठीक आहे, यामध्ये वेगवेगळे AROज आहे आणि त्या AROच्या अंडरमध्ये वेगवेगळे आपल्याला जिल्हे बघायला मिळणार आहे. तर आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की ह्या AROच्या अंडरमध्ये हे जिल्हे राहणार आहे. आपल्याला एक सॅम्पल म्हणून मी आता आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस ARO औरंगाबादची इथे नोटिफिकेशन दाखवत आहे परंतु ही सर्व माहिती सर्व AROसाठी सारखीच राहणार आहे. ठीक आहे, तर ॲप्लिकेशन जे आहे 2025-26चे आपण इथे बघू शकता की ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे 12 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 या दरम्यान आपण याला अप्लाय करू शकता. ऑनलाईन एक्झाम डेट जे आहे याच्या 25 जून 2000च्या पुढे राहणार आहे. त्याची इंटिमेशन आपल्याला वारंवार साईडवर बघायला मिळणार आहे. ॲप्लिकेशन जे आहे इथे छत्रपती संभाजीनगरचे, जसं मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे कव्हर होतात. त्याचप्रमाणे पुणे, कोल्हापूर, मुंबई हे जे कोणते ARO आहेत त्यामध्ये जे काही जिल्हे असतील ते आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. ठीक आहे, तर या नोटिफिकेशनमध्ये पुढे काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. याची फिजिकल आणि याची एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर एज काय राहणार आहे. तर आपण इथे बघू शकता की अग्निवीर जनरल ड्युटी जर असेल तर आपले 10वी जी आहे 45% मार्कांसह ॲग्रिगेटसह पास असणे आवश्यक आहे. कमीत कमी 33 गुण आपल्याला मिळालेले असले पाहिजे आणि आपलं वय 17.5 ते 21च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जर आपल्याला अग्निवीर टेक्निकलला जर अप्लाय करायचं असेल तर आपली 12वी पास असली पाहिजे. त्यामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे विषय कमीत कमी 50% मार्कांनी आपण पास असला पाहिजे आणि ॲग्रिगेट 40% गुण आपल्याला इथे मिळालेले पाहिजे. ठीक आहे, यासाठी देखील आपलं वय जे आहे ते 17.5 ते 21च्या दरम्यान राहणार आहे. जर 12वी इंटरमिडिएट एक्झाम पास असेल, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश या सगळं आपण अप्लाय करू शकता. 10वी मॅट्रिक पास आहात आणि त्याबरोबर आपलं जर ITI वगैरे झालेलं असेल तर डिप्लोमा होल्डर्स व ITI यांना देखील इथे जागा राहणार आहे, त्यामुळे आपण त्याला अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर या इथे आपल्याला स्क्रीनवर ट्रेड दिसत असतील की मेकॅनिकल मोटर व्हेकल, मेकॅनिकल डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टेक्निशियन, पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टम, इलेक्ट्रिशियन, फिटर हे जेवढे ITIचे याप्रमाणे कोर्स आहेत. त्यानंतर जे डिप्लोमा होल्डर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग याप्रमाणे आपला डिप्लोमा असेल तरी आपण याला अप्लाय करू शकता. जर आपल्याला अग्निवीर क्लर्क किंवा स्टोअर कीपर या पदाला जर अप्लाय करायचं असेल तर आपलं 12वी पास असलं पाहिजे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशातूनही असो 60% कमीत कमी आपले मार्क्स ॲग्रिगेटमध्ये असले पाहिजे आणि 50% मार्क्स आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये असणे आवश्यक आहे. ठीक आहे, 50% इंग्लिशमध्ये असले पाहिजे, मॅथ्स विषय असला पाहिजे किंवा अकाउंटिंग असलं पाहिजे किंवा बुककीपिंग हे विषय आपल्याला 12वीला असणे आवश्यक आहे. 17.5 ते 21चं वय राहणार आहे. जर अग्निवीर ट्रेड्समन 10वीवर पास आहे, अग्निवीर ट्रेड्समनला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. 17.5 ते 21 वय आहे याच्यासाठी देखील. आणि जर आपल्याला अग्निवीर ट्रेड्समन या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल तर आपण कमीत कमी 8वी पास असला पाहिजे आणि आपलं वय 17.5 ते 21च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये आपण इथे बघू शकता डेट क्रायटेरिया जो दिलेला आहे तो 1 ऑक्टोबर 2024 ते 1 एप्रिल 2008च्या मध्ये आपली जन्मतारीख असणे आवश्यक आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड जर आपण इथे बघितलं तर त्यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी याला 168 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, टेक्निकलला 167 असली पाहिजे, त्याच्यानंतर क्लर्कसाठी 162 सेंटीमीटर आहे आणि ट्रेड्समन या पदासाठी 168 सेंटीमीटर राहणार आहे. ठीक आहे, चेस्ट आपण इथे बघू शकता 77, 76, 77, 76 या दरम्यान आणि आपल्याला 5 सेंटीमीटर ती फुगत आली पाहिजे. त्यानंतर आपण बघू शकता वेट जे आहे KGमध्ये ते प्रोपोर्शनेट आपल्या हाईटच्या प्रमाणामध्ये जे स्टँडर्ड ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपलं हाईटच्या प्रमाणामध्ये वजन असणे आवश्यक आहे. फिजिकल स्टँडर्डमध्ये रिलॅक्सेशन जे आहे ते आपण इथे बघू शकता. आउटस्टँडिंग स्पोर्ट्समन जो असेल, ज्याला इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवलचं ज्यांनी स्पोर्ट्स खेळलेला असेल, हाईटमध्ये 2 सेंटीमीटर, चेस्टमध्ये 3 सेंटीमीटर आणि वेटमध्ये 5 kg इतके सूट इथे राहणार आहे. ठीक आहे, यामध्ये इन्सेंटिव्ह अवेलेबल फॉर द व्हेरियस कॅटेगरी म्हणजे बोनस मार्क जे आहे ते कशा प्रकारे राहणार आहे ते आपण इथे स्क्रीनवर बघू शकता.
त्यामध्ये सन ऑफ एक सर्व्हिसमन किंवा सन ऑफ एक सर्व्हिसमन, वॉर विडो जर असेल किंवा खेळाडू असेल, त्यानंतर NCC वगैरे झालेली असेल आपली, आणि कॅन्डिडेट हा अग्निवीर, क्लर्क किंवा स्टोअर कीपर, टेक्निकल याच्याकडे O लेवलचं जर IT सर्टिफिकेट असेल कम्प्युटरचं वगैरे, तर त्यांना कशा प्रकारे इथे मार्क्स मिळणार आहे ते आपण इथे स्क्रीनवर बघू शकता. बोनस मार्क्स ITI किंवा डिप्लोमा होल्डर्सला सुद्धा राहतात. त्यामध्ये आपलं जर ITI कोर्स झालेला असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल आणि आपली 12वी पण झालेली आहे आणि ITI झालेलं आहे, तर आपल्याला त्याप्रमाणे इथे गुण राहत असतात. त्यानंतर याप्रमाणे पॉईंट आहेत. इथे ट्रेनिंग वगैरे असते आपली. त्यानंतर जे लीव्ज असतात आपण जॉईन झाल्यानंतर, त्यामध्ये ॲन्युअल लीव्ज म्हणजे वार्षिक आपल्याला 30 दिवसाच्या सुट्ट्या असतात, आणि सिक लीव्ह त्यावेळेसची मेडिकल कंडिशन आपली कशी आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे सुट्ट्या राहत असतात. त्याच्यानंतर मेडिकल आणि CSD फॅसिलिटी आपल्याला इथे अवेलेबल असते. पे आणि अलाउन्सेस आणि अलाइड बेनिफिट जे आहे अग्निवीरसाठी ते आपण इथे बघू शकता. त्यामध्ये सेवानिधी पॅकेज जो असतो तो आता याप्रमाणे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी राहत असतो. ते आपल्याला इथे स्क्रीनवर बघायला मिळत आहे. पर मंथ आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे अप्रॉक्सिमेट ते आपल्याला इथे बघायला मिळत आहे. टोटल कॉन्ट्रीब्युशन जे आहे अग्निवीरसाठी आपण इथे बघू शकता 5,02,000 आणि 5,02,000 याप्रमाणे आहे. आणि 4 वर्षानंतर जेव्हा आपण एक्झिट होता, अप्रॉक्सिमेटली आपल्याला 10.04 लाख सेवानिधी पॅकेज इथे मिळत असतो. त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की अग्निवीर स्किल सर्टिफिकेट जे आहे ते अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आपल्याला इथे मिळत असतं, आणि ते आपल्याला पुढे भविष्यात कामाला येणार आहे. मित्रांनो, याची रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे त्यामध्ये जो फेज 1 आहे त्यामध्ये आपण बघू शकता ऑनलाईन आपली इथे एंट्रन्स एक्झाम होणार आहे, आणि फेज 2 आपली रॅली राहणार आहे. ठीक आहे. जर आपण क्लर्क पदासाठी जर अप्लाय केलेला असेल तर आपल्याला टायपिंग टेस्ट जी आहे अग्निवीर क्लर्कसाठीची ती आपल्याला इथे पास करणे आवश्यक राहणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा आपलं रिक्रुटमेंट रॅली होईल त्यावेळेस आपल्याला इथे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपण इथे बघू शकता. आपलं ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी आपल्याला लागत असतं. त्यानंतर आपल्याला 20 फोटोग्राफ्स तिथे लागत असतात. आपले एज्युकेशनल जे सर्टिफिकेट्स आहेत 10वीचे, 12वीचे, ITI, डिप्लोमा जे काय आपलं शिक्षण झालेलं असेल ते सर्टिफिकेट्स आपल्याला इथे लागतात. त्यानंतर आपलं डोमिसाईलचं सर्टिफिकेट आपल्याला इथे लागत असतं. कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आपल्यासोबत असलं पाहिजे. त्यानंतर रिलिजन म्हणजे धर्माबाबतचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला लागत असतं. स्कूलचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. त्यानंतर अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागतं. जर आपण रिलेशनशिपमध्ये जर असाल तर रिलेशनशिपचं सर्टिफिकेट आपल्याला असलं पाहिजे. NCC झालेलं असेल तर NCCचं सर्टिफिकेट, स्पोर्ट्स झालेलं असेल तर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट. त्यानंतर ॲफिडेविट जे आहे त्याचा प्रोफार्मा आपल्याला दिला जातो, आणि त्याप्रमाणे तो भरून आपल्याला तिथे सबमिट करावा लागत असतो. आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड जे आहे ते आपल्याला इथे प्रूफमधून लागणार आहे. टॅटूच्या बाबतीत तिथे आपण जे काही नियम दिलेले आहे ते व्यवस्थित तिथे वाचून घ्यावे, कारण शक्यतो टॅटू इथे ग्राह्य धरला जात नाही. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ द इंडेमनिटी बॉन्ड हा देखील आपल्याला लागत असतो. आणि याप्रमाणे संपूर्ण लिस्ट ऑफ रिक्रुटमेंट रॅलीचा फेज 2 जो आहे तो फिजिकल फिटनेस आपण इथे बघू शकता. रॅलीमध्ये आपल्याला ग्रुप 1 मध्ये 5 मिनिट 30 सेकंदामध्ये जे मार्क्स मिळणार आहे, पुलअप्स, बीम्स जे काय आहे ते आपण इथे स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे. ग्रुप 2 मध्ये 5 मिनिट 31 सेकंदापासून तर 5 मिनिट 45 सेकंदापर्यंत आपल्याला मिळणारे गुण, आणि 5 मिनिटं 46 सेकंदापासून तर 6 मिनिटं वेळापर्यंत मिळणारे गुण, आणि 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंदापर्यंत मिळणारे गुण आपल्याला इथे स्क्रीनवर बघता येत आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फिजिकल फिटनेस टेस्ट म्हणजे PFT आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणजे PMT या दोन्ही आपल्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर आपलं मेडिकल एक्झामिनेशन होईल. त्यानंतर आपल्याला आपल्या पदावर अग्निवीर म्हणून घेतलं जात असतं. मित्रांनो, आपण जेव्हा फॉर्म भरता त्यावेळी आपला जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर आपण तो वापरता तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. एंटायर रॅली प्रोसेसमध्ये आपल्याला तो कामाला येणार आहे. कारण आपण जर लॉग इन ID आणि पासवर्ड जर विसरलो तर आपल्याला ॲडमिट कार्ड काढायला बऱ्याचशा अडचणी येत असतात. तर याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे. जर आपल्याला यामध्ये कुठली शंका वाटली तर आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी त्याची डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. याच प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारची योग्य माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.